कवितेतून सामाजिक मूल्यांची जोपासना ही काळाची गरज असल्याचं विजय चोरमारे यांचं प्रतिपादन। शब्दगंध कवी मंडळाच्या काव्यलेखन कार्यशाळेला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद। चांगली कविता टाळ्यांसाठी नव्हे तर विचारांसाठी घडते असा संदेश। कविता म्हणजे केवळ शब्दाची जुळवाजुळव नव्हे तर जीवनानुभव साकारलेली सर्जनशील अभिव्यक्ती आहे। समाजात सकारात्मक मूल्यांची जोपासना करणारा आशय कवितेतून व्यक्त झाला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी विजय चोरमारे यांनी केले। शब्दगंध कवी मंडळ बेळगाव यांच्या वतीने राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या सहकार्याने मराठी विद्या निकेतनच्या सभागृहात आयोजित काव्यलेखन कार्यशाळेत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक अलगोंडी होते। मराठी विद्या निकेतन संस्थेचे अध्यक्ष सुभाष ओवळकर यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले। प्रास्ताविक प्राध्यापक अशोक अलगोंडी यांनी केले तर बसवंत शहापूरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। मार्गदर्शन करताना विजय चोरमारे म्हणाले, कविता आणि माणसाचे जगणे यांचे नाते अतूट आहे। दर्जेदार कविता लिहिण्यासाठी चांगले वाचन, जीवनानुभव आणि स्वतःच्या लेखनाचे चिकित्सक परीक्षण आवश्यक आहे। कविता लयीत नसून आशयात असते। टाळ्यांच्या मोहापेक्षा विचारांची प्रामाणिकता अधिक महत्त्वाची आहे। यावेळी प्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या मुलाखतीत त्यांनी जेव्हा कविता मरते तेव्हा भाषा मरते आणि भाषा संपली की संस्कृतीही नष्ट होते। त्यामुळे कवीने संवेदनशील माणूस म्हणून जगत सातत्यपूर्ण लेखन आणि आत्मचिंतनातून काव्य अधिक समृद्ध करावे, असे मत व्यक्त केले। कार्यशाळेला प्राध्यापक सुभाष सुंठणकर, प्राचार्य आनंद मेंडसे, किशोर काकडे, विलास बेळगावकर, लेखक विलास माळी, सत्यवान साटम, निशिगंधा गावकर, रेखा गद्रे, जितेंद्र रेडेकर, स्मिता किल्लेकर, स्मिता पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कवी, साहित्य अभ्यासक आणि रसिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ किरमटे यांनी केले तर आभार अस्मिता आळतेकर यांनी मानले। काव्यलेखनाच्या विविध पैलूंवर झालेल्या सखोल चर्चेमुळे ही कार्यशाळा नवोदित कवींना दिशा देणारी आणि विचारप्रधान साहित्य निर्मितीला प्रेरणा देणारी ठरली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।